वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्याने बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे. ह्याच्यातही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही. काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची. टायमिंग बैठकीत आता टायमिंगला महत्व आहे, कारण चर्चा सुरू आहे. मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, मधी राज्यातल्या पण काही नेत्यांनी वक्तव्य केलं की तुम्ही काही काही गोष्टीला इतकं रंगून फुलून दाखवण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न, ब्रेकिंग न्यूज करण्याचा प्रयत्न, TRP वाढवण्याचा प्रयत्न करत असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं. माझं नाही, बऱ्याच जणांचं. म्हणजे काय बरोबर कुठलं मग मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या करता राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या, अनेक प्रकारच्या तालुका संघ काढले, अनेक प्रकारचे जिल्हा संघ काढले, शासकीय यंत्रणेचा वापर त्या बाबतीमध्ये केला. आता हे करत असताना जे शेतकरी पुढे येऊन त्याचा फायदा घेतील, गायांचं वाटप केलं, म्हशींचं वाटप केलं, त्याच्यामध्ये सबसिडी दिली. आता केंद्र सरकारची पण मोठ्या प्रमाणावर मला वाटतं 200 गायींचा 200 म्हशींचा गोठ्या आणि शेड वगैरे त्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये ते पैसे देतात, बँका ह्याच्यामध्ये पैसे देतात. आता हे सगळं करत असताना जर त्या स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद नाही दिला तर आपण काय करायचं, आपण त्यांना समजावून सांगून कार्यक्रम देऊन या सगळ्याच्या उपलब्धता करून देऊ शकतो. आता आपल्या विदर्भामध्ये भंडाऱ्यामध्ये दुधाचा व्यवसाय चांगला वाढलाय. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढलाय, आज जळगावमध्ये व्यवसाय वाढलाय, मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढलाय. आता एकदा असं फार पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा, परंतु कोकणामध्ये आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती असते, विशेषतः जुन्या बाळासाहेब सावंत म्हणून एक